कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्यासाठी मोठी प्रशासकीय आणि विकासात्मक बातमी समोर आली असून महावितरणच्या प्रशासकीय पुनर्रचनेतून नेरळ इथे स्वतंत्र उपविभाग म्हणजेच सब डिव्हिजन निर्माण करण्यास मंजुरी मिळालेली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने ही मंजुरी मिळालेली आहे। या निर्णयामुळे कर्जत परिसरातील वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून ग्राहक सेवा अधिक जलद आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पनवेल ग्रामीण विभागातल्या विद्यमान कर्जत उपविभागाचं आता विभाजन होणार आहे। या विभाजनामधून नेरळ इथे नवीन उपविभाग स्थापन होणार आहे। वाढती ग्राहक संख्या, विस्तारणारं ग्रामीण आणि शहरी क्षेत्र तसंच तांत्रिक कामकाजांचा वाढता ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। नेरळ उपविभागाच्या आस्थापनेवर एकूण 12 खातेनिहाय पदनिर्मितीसाठी मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे स्थानिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ आता उपलब्ध होणार आहे। तक्रारींचं निराकरण जलद गतीनं होण्यास सुद्धा मदत होणार आहे आणि माथेरानसारख्या पर्यटन स्थळांसह ग्रामीण भागातील ग्राहकांना आता स्थानिक स्तरावरच सेवा मिळणार आहे। दरम्यान कर्जत नेरळ परिसरात वाढती लोकसंख्या, पर्यटन क्षेत्रातील वाढ आणि नव्या गृहप्रकल्पांमुळे वीज वितरणावर मोठा ताण निर्माण झालाय। अनेकदा ग्राहकांना तक्रारींसाठी लांब अंतर पार करावं लागतंय। नवीन उपविभाग सुरू झाल्यानंतर देखभाल, दुरुस्ती, नवीन जोडणी, बिलिंग आणि तांत्रिक सेवांमध्ये वेग येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होतीये। येत्या काळात कर्जत खालापूर प्रचंड प्रमाणात विस्तारणार आहे। त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नागरिकांच्या सोयीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी एक आराखडा बनवलाय। पाणी आणि वीज यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर विशेष प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा अनेकदा आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलंय। आता नेरळमध्येच महावितरणचं कार्यालय होणार असल्यामुळे नागरिकांची कर्जतपर्यंत येण्याची पायपीट वाचणार आहे। त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला पाठपुरावा आणि प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।